आली. या खेळपट्टीचे निर्माते क्युरेटर यांचं देखील नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी देखील खूप परिश्रम बघा या खेळपट्टीसाठी मात्र घेतलेले. शुभारंभ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. एक घातकी निकाल लागला बघा. धावांचा पाठलाग करत असताना जे जे किंग संघानं विजय साजरा केला. आज काय होईल ही मात्र उत्सुकता असेल. प्रथम मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी चिंचोळी वॉरियर संघ फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. यावेळेस चेंडूला लॉफ्ट केलंय, गोलंदाजाला दाखवलंय आसमानी तुफानी षटकार. यावेळेस स्कॉट यांच्या माध्यमामध्ये मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय धक्का. पहिला हादरा फलंदाज मुकुल बाद. तर या ठिकाणी इष्टरक्षकाचं देखील अर्थात दुर्गेश यांचं कौतुक करावं लागेल. सुरेख झेल पकडलेला आहे. एक बाद 11 धावा धावपळकावर षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना संघाचा नेता अर्थात संघ नायक सागर वंजारी गोलंदाजी मार्कवर. सचिन चाटे मैदानात दाखल, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. आता हे टेनिस क्रिकेटमध्ये कायम बघायला मिळतं बघा, परंतु हे क्रिकेट वाईट क्रिकेट आहे बघा, बॅड क्रिकेट आहे. स्विंग अँड द मिस आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. मात्र निर्धाव चेंडूची नोंद केली जाईल. षटक क्रमांक 1 मध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. कनेक्शन सुपर. गेंद 30 स्लॉट में और डिपॉजिट करेंगे सेकंड पार्किंग प्लॉट में. षटकार. पहिलं षटक संपल्यानंतर एक बाद 17 धावा धावपळकावर आहे. सचिन चाटे मैदानात आले, त्यांच्या विरोधामध्ये पहिला चेंडू डॉट देखील आला,
परंतु त्यानंतर आडव्या हाताने षटकार मारता येतो हे मात्र बघायला मिळालं. भूमेश फलंदाज आहे. थोडासा मान सन्मान मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. चांगला चेंडू, चांगला सन्मान. चमत्कार है तो नमस्कार आहे, म्हणजे चमत्कारिक चेंडू होता आणि त्याला भूमेश नमस्कार करतायत. चेंडू डॉट असणार आहे. संयम दाखवलेला आहे. हलक्या हाताने यावेळेस चेंडूला पुश केलं. फॉलो थ्रू मध्ये मंगेश नानोटे यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि ज्या ज्या वेळेस या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय त्या वेळेस गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं असतं. बघा 17 धावा मात्र स्थिर असतील. गोलंदाज सज्ज आहेत. ऑफ साइडचा चेंडू होता, ऑन साइडला ढकललाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न केली जाईल. मजबूत संघ आहे बघा. एकंदर जर श्री एंटरप्राइजेस संघाला जर बघितलं तर या संघामध्ये फलंदाजांचा ताफा आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग करण्यात असताना मजा येणार आहे. बघूया धावा किती बनवल्या जातील या ठिकाणी चिंचोळी वारियर्स संघाकडून. फटका फसलेला आहे. चेंडू उभा झालाय आणि क्षेत्ररक्षकाने देखील झेल सोडलेला आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संपन्न केल्या गेल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं धाव फलकावर बघायला मिळतील आपल्याला नक्कीच आणि नक्कीच 20 धावा. यावेळेस जागा होती आणि चेंडूला त्याच्या जागेवर पाठवलंय. कडक कडक चौकार. तर या ठिकाणी खूप जागा होती. सचिननं चेंडूला त्याची जागा दाखवली आणि सचिन नावाची ती दहशत आहे जगावर. ती दहशत सचिन यांची मैदानात आहे. हा यावेळेस गोलंदाजानं चेंज ऑफ पेच अस्त्र फेकलं आणि सचिन चाटे सरप्राईज राहिले. चेंडू डॉट आलेला आहे. 2 षटकं संपली. 1 बाद. 24 धावा धाव फलकावर. बघूया दोन षटकं संपली. 1 बाद. 24 धावा धाव फलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये आपण दुर्गेश वंजारी यांना बघणार आहोत. अर्थात त्यांची ओळख फलंदाजी आहे. बाहुबली फलंदाज म्हणून क्रिकेट वर्तुळामध्ये त्यांच्या नावाची चर्चा असते. हो, बॅक टू द बॉलर खेळला फटका. खूप मोठी संधी होती. खूप अगदी घरपोच सेवा होती. काहीच करायचं नव्हतं बघा. झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. अमोल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. धन्यवाद. आता यानंतर काय होईल हे बघायचंय आपल्याला. 25 धावा धाव फलकावर आहे. सचिन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडचं हलकंसं अपील त्या ठिकाणी बघायला मिळालं. रामदास यांचं मोठं अपील होतं बघा. रामदास आपण बघतोय मिडॉनवर उभे आहेत. अर्थात या अपील मध्ये सत्यता नव्हती. चेंडू मात्र चांगला आहे. डॉट आहे. चला जागा मिळाली यावेळेस
आणि त्या ठिकाणी देखील नक्कीच हलकस खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमा पार षटकार. तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो षटकार आलाय तिसऱ्या चेंडूवर, कारण त्या अगोदरच्या दोन चेंडूंवर दुर्गेश यांची दादागिरी बघायला मिळाली. एक बाद 31 धावा धावपळकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण बघतोय आघाडीचा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र सचिन चाटे यांनी सूत्र आपल्या हातात घेतले आणि आपल्या संघ सहकाऱ्यांना सांगितलंय मै हो ना, आणि ते उभे आहे मैदानाच्या आतमध्ये. भूमेश घुगे कशा प्रकारे साथ देतील येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्याला बघायचंय. आघाडीचे फलंदाज आहे, कॅल्क्युलेटर फलंदाज आहे आणि त्यांची देखील कामगिरी समाधानकारक आहे बघा फलंदाजी माध्यमामध्ये. परंतु या ठिकाणी दुर्गेश वंजारे यांची जी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली, मी अगोदरच सांगितलं दुर्गेश वंजारे यांची ओळख फलंदाजी आहे, परंतु आता संघासाठी गोलंदाजी करतायत. साधारण चेंडू होता ऑन साइडला फटका खेळला, चेंडू 1-4 होतोय, जातोय सीमा पार. या ठिकाणी मिळतील धावा 4-4-4. थांबा. डीजे नाही, तुम्ही निर्णय घ्या. मी डीजेला थांबा म्हणलो होतो. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, पंचांच्या हातात आहे. पंच जो निर्णय देतील तो. हा आवाज डीजेला होता. हा योग्य तो निर्णय घ्या. हा निर्णय द्यायचा आहे सर, निर्णय द्यायचा आहे. आपला काय निर्णय असेल सुशांत सर? हा डेड बॉल आहे, ठीक आहे. तर या चेंडूसाठी पुन्हा एकदा दुर्गेश यांना प्रयत्न करावे लागतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलेला आहे. अरे क्या बात आहे, कॅच ऑफ द मॅच, कॉटन बोल्ड. आणि या ठिकाणी सचिन बाद बाद बाद. तर या ठिकाणी मात्र खूप सुंदर झेल पकडला आहे. झेल अतिशय अवघड होता, परंतु या ठिकाणी प्रयत्न मोठे केले आणि मोठी कामगिरी त्या ठिकाणी दुर्गेश यांची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू एकट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता आणि तो फसलेला आहे. षटक या ठिकाणी संपन्न होताना बघायला मिळेल. 3 षटक संपली धावपळकावर 2 बाद 35 धावा आणि प्रथम फलंदाजी करताना चिंचोली वॉरियर्स संघ.
रामा आलेत गोलंदाजीसाठी. रामदास, भूमेश गुगे ऑन स्ट्राईक आणि वेदांत घुगे आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेले. वेळ वाचवा, वेळ वाचवा, वेळ वाचवायचा विनंती आहे. पहिले सत्र संपल्यानंतर टॉस देखील करायचा आहे आपल्याला. समोर खेळलाय फटका, लाजवाब ताकदीचा वापर. हा फटका आहे दर्जेदार. धावा बॅक टू द बॉलर. फटका खेळाय, आगळे वेगळे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रामदास यांनी केलं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र संपन्न झालेली आहे. धाव पळकावर धावा 42, 2 बाद 42. थोडस वर्चस्व राखलंय बघा या ठिकाणी श्री एंटरप्राइजेस संघाचा जर विचार केला तर. कारण पडझड झालेली या ठिकाणी चिंचोळी वॉरियर्स संघाला देखील येणाऱ्या काळामध्ये पुनरागमन करावं लागेल. हिट विकेट है, खाया पिया कुछ नहीं, ग्लास फुटा 12 ना. हिट विकेट. चला या ठिकाणी आपण बघतोय मात्र आता रामदास तयार असतील. अमोल पालवे मैदानात आले. यावेळेस चेंडूला ढकलून दिलाय. लेटकटचा फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फंबल झाली, फंबल झाली. साधारण अगदी या ठिकाणी खूप खराब कामकाज. चेंडू गेलाय सीमापार, चौका. झेल पकडलाय, झेल पकडलाय. फलंदाज अमोल यावेळेस मात्र बाद. धन्यवाद, धन्यवाद. शेहेचाळीस धावा झाल्या होत्या आणि आता 47 धावा होतील.
4 षटकानंतर 4 बाद 47 धावा प्रथम फलंदाजी करीत असताना चिंचोली वॉरियर्स. आणि यानंतर म्हणजे पहिलं सत्र संपल्यानंतर या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. त्याकरिता या ठिकाणी क्षितिज युवा फाउंडेशन व नमस्कार फूड अँड ग्लोसरी संघनायक तयार राहायचंय. बिल्कुल मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का फिर एक बार हम समस्त लाडवंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाडवंजारी समाज चषक 2026 के इस चौथे सीजन में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। मैदान पर उपस्थित तथा इस टूर्नामेंट का घर बैठे यूट्यूब के माध्यम से जो दर्शक इस मैचेस का मजा ले रहे हैं उनका भी फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। यहाँ पर 4 ओवर का खेल पूरा हुआ है। 4 ओवर के समाप्ति के बाद 47 रन स्कोरबोर्ड पे लगे। बल्लेबाजी करने वाली टीम ने अपने रिव्यू का इस्तेमाल किया है वाइड गेंद के लिए। इस बीच आज के दिन का ये तीसरा मुकाबला चल रहा है चिंचोली वॉरियर्स वर्सेस 3 एंटरप्राइजेस। दोनों टीमों के बीच टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है चिंचोली वॉरियर्स ने। और अब तक का हाल 4 ओवर के समाप्ति के बाद 47 रन यानी 47 रन 4 विकेटों के नुकसान पर। तीसरे अंपायर की मदद ली गई है। यहाँ पर बिल्कुल रिव्यू का इस्तेमाल किया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। इट्स अ वाइट बॉल कॉल। जी बिल्कुल अतिरिक्त रन तीसरे अंपायर ने बिल्कुल वाइट करार दी है इस गेंद को। स्विचट खेला है इस समय। जी हाँ बिल्कुल गेंद जाएगी सीधी सीमा रेखा पर। रन मिलेंगे इस बार पूरे 4। इस 4 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा है 52। 52 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। आज के दिन का दूसरा मुकाबला जो बेहतरीन खेला गया था जे किंग्स वर्सेस राहुल दादा लाट स्पोर्ट्स फाउंडेशन, इन दोनों टीमों के बीच चर्चा होगी आज के दिन में। उस मुकाबले की बिल्कुल चर्चा होगी। हर एक की जुबान पे एक नाम होगा खन्ना। जी हाँ बिल्कुल बेहतरीन काम किया अपने टीम के लिए आज खन्ना ने। 2 बॉल में 10 रन की जरूरत थी। बिल्कुल 1 बॉल 6 रन की जरूरत थी। 6 रन बेहतरीन स्ट्रोक खेलकर अपने टीम को जीत दिलाने में बड़ा रोल अदा किया है खन्ना ने। इस बीच एक रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ स्कोर को आगे लेके जाते हुए दोनों ही बल्लेबाज भूमेश घुगे और भूषण वाघ इस समय बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के ऊपर। तो गेंदबाजी में होंगे सागर बंजारी। ऑफ स्टंप पे जाके जगह बना के स्ट्रोक को खेला है। काफी ऊंची गई है गेंद। खिलाड़ी होंगे गेंद के नीचे। राज फिर एक बार नाम तो सुना ही होगा। जी हाँ बेहतरीन कैच यहां पर पूरा किया है राज ने। इस समय बल्लेबाज आए हैं अनिल चाटी। इस समय नए बल्लेबाज है। एक अच्छा कैच वहां पर राज द्वारा बिल्कुल पूरा किया गया डीप मिड विकेट के क्षेत्र में। स्ट्रोक खेलने का प्रयास किया था मगर इस समय भाग्यशाली रहे नहीं उतने बल्लेबाज। विकेट गया है अपना
5 विकेट की समाप्ति के 53 रन स्कोरबोर्ड पे लगे। चलता हुआ 5वां ओवर जिसे पूरा कर रहे फिर एक बार सागर। इस डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद 53 रन 5 विकेटों के नुकसान पर। और आयोजन समिति की ओर से बिल्कुल एक यहाँ पर मैसेज है, जिन खिलाड़ियों को खाना खाने का हो तो उनके लिए खाने की व्यवस्था यहाँ पर की गई है। बिल्कुल आप बेशक जाकर खाने का मजा ले सकते हैं। आयोजन समितीच्या वतीने पुन्हा एक सूचना आलेली आहे, मैदानावर उपस्थित संपूर्ण खेळाडू आणि दर्शकांकरिता जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, तर आपण जाऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद. तो 5 ओवर का खेल पूरा हुआ। 5 ओवर के समाप्ति के बाद 53 रन। जी हाँ, बिल्कुल एक अच्छा टोटल की तरफ अग्रसर होता हुआ यहाँ पर टीम चिंचोली वॉरियर्स। अच्छी गेंद यहाँ पर डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए मंगेश नानवटे इस समय गेंदबाजी के लिए आए। पहला स्पेल बेहतरीन किया था, 7 रन केवल खर्च किए थे, सफलता नहीं थी मिली, मात्र बगैर अच्छी किफायती गेंदबाजी की थी अपने पहले स्पेल में मंगेश ने। बिल्कुल आज फिर एक बार दूसरी स्पेल में आए हैं गेंदबाजी के लिए, डॉट गेंद के साथ शुरुआत की है। स्विच खेला है इस समय। जी हाँ, क्या ढूंढा है, गेंद जाएगी बिल्कुल सीधी सीमा रेखा पर। 4 रन के लिए बेहतरीन स्ट्रोक। बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर देखने को मिला है कि आप ढूंढा था। 4 रन अर्जित किए, इस 4 रन के साथ स्कोर में होगी बढ़ोतरी। 57 रन पर जाकर पहुंचा ये स्कोर। मंगेश की इस गेंद पर बेहतरीन तरह से स्ट्रोक खेला था भूषण ने। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, बैकफुट पर गए थे यहाँ पर बल्लेबाज। जी हाँ, जगह बनाकर खेलने का प्रयास था और एक अच्छी डॉट गेंद फिर एक बार वापसी करते हुए गेंदबाजी में मंगेश। जब बैकफुट पर जाके बिल्कुल इस्तेमाल करना चाहते थे इस क्रीज का और स्ट्रोक को खेलना चाहते। तीसरे अंपायर का यहाँ पर रेफरल लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। फिर एक बार रिव्यू का इस्तेमाल किया है। इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू लॉस्ट यहाँ पर बिल्कुल बल्लेबाजी करने वाली टीम का। जी हाँ, यहाँ पर डॉट गेंद आती हुई मंगेश नानोटी द्वारा फिर एक बार अच्छी गेंदबाजी में वापसी करेंगे मंगेश। लोअर फुल टॉस गेंद इस समय खेला है, डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी होंगे वहां पर मौजूद। अच्छी फील्डिंग, एक रन जरूर मुकम्मल करेंगे अनिल जाटे जो इस समय स्ट्राइक पर होंगे। अभी अभी बल्लेबाजी के लिए आए हैं, अब तक 2 गेंदें खेली है, मात्र अपना खाता नहीं खोल पाए हैं। फिर एक अच्छी गेंद यहाँ पर पैरों में गेंद की टिकाऊ, कॉर्नर के क्षेत्र में गेंद को खेला। सिंगल सिंगल के साथ यहाँ पर स्कोर बोर्ड को बिजी रखा है दोनों ही बल्लेबाजों ने। फील्डिंग की अगर हम बात करेंगे तो ऑन साइड पे यहाँ पर बिल्कुल फैलाई हुई फील्डिंग है। ऑफ साइड का जो एरिया है काफी यहाँ पर गैप्स है मौजूद यहाँ पर बल्लेबाजों के लिए। जी हाँ, बिल्कुल इसके लिए प्रयास कर रहे हैं बल्लेबाज। जी हाँ, बिल्कुल एक अच्छी गेंद डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 59 रन 5 विकेटों के नुकसान पर।
फिर एक बार गेंदबाजी में दुर्गेश वंजारी गेंदबाजी के लिए आए हैं। पहला स्पेल में एक विकेट अर्जित किया था, 11 रन खर्च किए थे। इस समय दूसरे स्पेल के लिए गेंदबाजी के लिए आए हैं। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर विकेट हासिल करते हुए यहाँ पर गेंदबाज अपने पहली गेंद पर इस दूसरे स्पेल के दुर्गेश ने एक अच्छे बल्लेबाज को वापस भेजा है। अनिल चाटे वापस लौटेंगे। दुर्गेश एक बेहतरीन गेंदबाज और उतने ही बेहतरीन बल्लेबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी है। इस समय इस सीजन में खेल रहे हैं श्री एंटरप्राइजेस इस टीम की ओर से। बिल्कुल काफी सारी उम्मीदें होंगी वहां पर टीम ऑनर्स की दुर्गेश से, क्योंकि एक बड़े खिलाड़ी है। बिल्कुल अच्छी गेंद यहाँ पर लोअर फुल टॉस गेंद पैरों के बीच में की थी। खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, मंगेश खिलाड़ी वहां पर मौजूद। अच्छी फील्डिंग, केवल 1 रन। तो बिल्कुल रनों पे थोड़ा सा अंकुश लगाने में अब कामयाब होते हुए गेंदबाज। जिस तरह से कमबैक किया है गेंदबाजी में श्री एंटरप्राइजेस के गेंदबाजों ने, शुरुआत जरूर ताबड़तोड़ हुई थी मगर उसके बाद बिल्कुल उस शुरुआत को रोकने में कामयाब हुए हैं। भूषण वाघ इस समय होंगे स्ट्राइक पर। जी हाँ, बिल्कुल इस ओवर से ये दूसरा विकेट आता हुआ दुर्गेश के नाम। उमदा गेंदबाजी, बिल्कुल बैकफुट पर जाकर कट करना चाह रहे थे भूषण। इस समय बल्ले का बाहरी किनारा लगकर गेंद विकेट कीपर सागर ने बिल्कुल एक अच्छा कैच वहां पर पूरा किया। जब बिल्कुल चतुराई भरी गेंदबाजी करते हुए यहाँ पर दुर्गेश जी हाँ पहली गेंद हल्की सी बाहर निकालने में कामयाब हुई थी, जिसके कारण अब लगा था बल्लेबाज भूषण को कि ये भी गेंद बाहर निकलेगी। इसलिए बैकफुट पर जाकर जगह बनाकर स्ट्रोक को खेलना चाहा, मगर चतुर है गेंदबाज दुर्गेश, जिन्होंने सीधी गेंद रखी और बिल्कुल बल्ले का बाहरी किनारा लगकर विकेट कीपर ने एक आसान कैच इस बीच दी। हाँ बिल्कुल गेंद जाकर लगी है विकेटों पर और तीसरा विकेट इस ओवर में आता हुआ गेंदबाज दुर्गेश के नाम। क्या उमदा गेंदबाजी दुर्गेश वंजारी। इस ओवर में बिल्कुल 3 सफलताएं अर्जित की है और फिर एक बार ऑन हैट्रिक आए हैं दुर्गेश इस समय। गणेश आव्हाड इस समय बल्लेबाजी के लिए आया है। इस ओवर में देखिए बिल्कुल क्या बेहतरीन गेंदबाजी की है दुर्गेश ने। जी नहीं, इस समय बिल्कुल काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद को खेला है, मौका था वहां पर हैट्रिक के लिए, मगर अच्छी गेंद यहाँ पर फिर एक बार दुर्गेश द्वारा। और स्कोर में इस समय सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ेगा 61 रन। केवल इस ओवर से देखा जाए तो अब तक 5 गेंदों में 2 रन खर्च किए हैं और 3 सफलताएं अपने नाम की है इस ओवर में। ऊंचा खेला है, फुल टॉस गेंद, जी हाँ जाएंगे यहां पर 6 रन के लिए। या सामन्यानंतर होणारा सामना क्षितिज युवा फाउंडेशन वर्सेस नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करिता टॉस का बॉस मंचाकडे यायचा है। तो इस पहले पारी की अंतिम ओवर लेकर गेंदबाजी में होगा परिवर्तन। रामा चोले इस समय आए गेंदबाजी के लिए। रामदास जी हाँ बिल्कुल इस समय गेंदबाजी के लिए आए हैं।
गणेश आवाड इस समय ऑन स्ट्राइक सामना करेंगे रामदास की गेंदबाजी का। बैकफुट पे जाकर कट किया है, पॉइंट के ऊपर से गेंद को खेला है, गेंद जाती हुई सीमा रेखा की ओर, मगर उसके पीछे दो खिलाड़ी दौड़ते हुए। अच्छी फील्डिंग जरूर हम यहाँ पर बिल्कुल कह सकते हैं। जी हाँ, वहां पर खिलाड़ी है, आयोजन समिति के कुछ सदस्य हैं। जी बिल्कुल, यहाँ पर पहली गेंद पर 4 रन अर्जित किए हैं। 4 रन की बदौलत स्कोर जाकर पहुंचा है 71 रन। रामदास पहली गेंद जरूर शॉट की थी, मगर दूसरी अच्छी गेंद यहाँ पर डॉट कराने में कामयाब हुए हैं। फिर एक बार हल्के हाथों से यहाँ पर गैप में गेंद को खेला है कवर की दिशा में। जी हाँ, वहां पर खिलाड़ी होंगे तैनात, 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे। सिंगल सिंगल के साथ स्कोर में रनों की यहाँ पर बढ़ोतरी करते हुए बल्लेबाज गणेश अवार्ड और उनके साथ होंगे ललित घुगे। इस अंतिम 3 गेंदों का खेल इस पहले पारी का अभी भी बाकी है। देखना इन 3 गेंदों पर कितने रन जुटा पाएंगे। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, लोअर फुल टॉस गेंद थी, क्या दूरी यहां पर पूरी करेंगे? जी हां, बिल्कुल करेंगे। 6 रन के लिए गेंद को भेजा है लॉन्ग ऑन की दिशा में। एक अच्छा स्ट्रोक आता हुआ। 6 रन यहां पर बिल्कुल आते हुए। फिर एक बार इस समय ऊंचा खेला है, हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच छूटा है। इस बीच जगह पे विकेट होना चाहिए, तब वहां पे 2 रन आए हैं। इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा है 80 रनों पर। ललित घुगे प्रयास कर रहे हैं, बिल्कुल अंतिम गेंद पे देखना है क्या करते हैं। जी नहीं, वहां पर फील्डर अपनी पोजीशन बदल रहे थे, जिसके कारण यहाँ पर रोका। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर कच्चा स्ट्रोक खेला था कवर की दिशा में, कैच यहाँ पर पूरा करेंगे। तो 9 विकेट यहाँ पर गिरे हैं। 8 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 80 रन। जरूरत है मुकाबला जीतने के लिए बनाने होंगे क्षितिज युवा फाउंडेशन को 81 रन। हॅलो, लाड वंजारी चषक 2026 आणि आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 4 नाणेफेक करतोय। या दरम्यान आदरणीय सुनीलजी नाईक साहेब ज्यांचं शुभागमन या ठिकाणी झालं, साहेबांचं सर्वप्रथम स्वागत आहे। आणि आदरणीय किशोरजी ढाकणे, एक्स आर्मीमॅन, दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे। आणि दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत। नाईक साहेब आणि ढाकणे साहेब यांना विनंती असेल, आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे। दोन्ही संघनायक आपण देखील तयार। संघाचे कर्णधार, चला आपण मान्यवर टॉस का बॉस या मंचाकडे गेलेत, आपण सुद्धा पोहोचा। नक्कीच आपण ऑन स्क्रीन बघतोय या पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी होतोय क्षितिज युवा फाउंडेशन वर्सेस नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी। टॉस करिता जुळले आहेत आमच्यासोबत आमचे सहकारी समालोचक शेरखान पठाण सर। जाऊया टॉस का बॉस या मंचाकडे। धन्यवाद।
धन्यवाद. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघाच्या दिशेने लागलाय. संघनायक सूरज यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय सुनीलजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे खराब आहे बघा या ठिकाणी गोलंदाजाची लेंथ त्या ठिकाणी चुकलेली आहे. पंचांच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी दंडित केल्या गेलंय. पहिली धाव मोफत धावफलकावर लागल्या गेली. गोलंदाजीमध्ये अनिल चाटे, सागर वंजारी स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एंडवर दुर्गेश. चेंडू पडताना मला वाटतं हा गोलंदाजीवर आक्षेप आलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. गोलंदाजीची शैली या ठिकाणी तपासली जाईल, पडताळणी केली जाईल.
प्ले 81 बनवायचे आहेत. चांगल्या गतीने टाकलेला चेंडू अमोल चाटे आपण गोलंदाजी माध्यमामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. दिशा यावेळेस गोलंदाजानं बदलली. परिणाम देखील चांगले बघायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये फ्रीडचा हा चेंडू होता बघा. सागर वंजारी आपण बघतोय संघाचे संघ नायक आहेत. दुर्गेश वंजारी त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 81 धावा बनवायच्या आहेत. परंतु या ठिकाणी काय होईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षणावर बऱ्याच संघांना काम मात्र या ठिकाणी करावं लागेल. कारण क्षेत्ररक्षण क्रिकेटमधील सर्वात महत्वाचं माध्यम आहे आणि या माध्यमामध्ये जर चुका झाल्या तर बऱ्याच वेळा संघ पराभूत सुद्धा होताना आपण बघतो. चेंडू खराब असणार आहे. वाईडची घोषणा आहे. तीन चेंडू 3 धावा. पहिलं षटक गतिमान असताना, पहिलं षटक प्रगतीवर असताना वाईटचा कॉल आहे. वाईटचा कॉल आणि त्यानंतर एक सिंगल वाईटच्या माध्यमामध्ये मिळालेली आहे. 5 धावा धावफलकावर आहे. चेंडू आणि बॅटचा अजूनही संपर्क झालेला नाही, परंतु धावफलकावर 5 धावा आहेत. तर गोलंदाजी थोडीशी खराब आहे. वाईडनं सुरुवात झाली, त्यानंतर नो बॉल आणि 3 डॉट चेंडू आले. त्यानंतर एक वाईड म्हणजे डबल वाईड आणि याही वेळेस वाईडच्या माध्यमामध्ये एक सिंगल. 5 धावा धावफलकावर. बॅटीनं प्रत्युत्तर दिलं नाही अजून. झेल आहे आणि मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू आलेला आहे. पंच काय निर्णय? हा रिव्ह्यू आहे. इट्स अ नो बॉल. चला बघूया मैदानात पंच काय निर्णय घेतात या ठिकाणी. चला या सामन्यात मात्र अनिल चाटे यांना हा गोलंदाजी करता येणार नाहीये या सामन्यामध्ये आणि नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी मात्र करावा लागेल. चिंचोली वॉरियर संघाला साहिल आलेले आहेत.
फ्रीडचा चेंडू असेल बघा या ठिकाणी आपण बघतोय आणि गोलंदाज देखील सज्ज आहेत या ठिकाणी वेदांत प्रभारी गोलंदाज आहे म्हणजे उर्वरित षटक यांच्या माध्यमामध्ये संपन्न केलं जाणार आहे. दुर्गेश तयार असतील बघा जीवदान देखील मिळालं असं देखील आपण म्हणू शकतो आणि फ्रीडच्या बघूया वाईटची गोष्ट नाही बघा मैदानाच्या आतमध्ये आणि फ्रीट कंटिन्यू असेल फ्रीट चालू मात्र असेल आणि आतापर्यंत एकंदर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 9 चेंडू टाकले गेलेत त्यातील 3 चेंडू डॉट आहे आणि धावपळकावर 7 धावा आहेत त्या सर्व एक्स्ट्राज आहे. चेंडू हवेत आहे आणि हा चेंडू फ्रीटचा आहे. पहिली धाव आली बघा पहिली धाव बघायला मिळाली या दुर्गेश वंजारे यांच्या बॅटीतून 8 धावा धावपळकावर आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे बघा 81 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इतिहासामध्ये एक वेगळी नोंद करायची आहे कारण या स्पर्धेमध्ये प्रथम फलंदाजी करणारे अनेक संघ जिंकलेले आहे आणि मोजकेच संघ आहे बघा ज्यांनी धावां केलेला आहे. जे किंग या संघाने आज मात्र किंग म्हणजे महाराजांसारखी कामगिरी केलेली आहे आज. फटका नक्की खेळला गेलाय त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत सागर त्यांच्या बॅटतून देखील पहिली धाव या ठिकाणी मात्र बनवल्या गेली. 9 धावा धाव फलकावर आहे शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅटेज कडा लागलेले आणि हा चेंडू असेल डॉट षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर धाव फलकावर 9 धावा विजयासाठी जर बघितलं तर 81 धावा बनवायच्या आहेत. याही नंतर एक चित्त थरारक लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितिज युवा फाउंडेशन हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी नक्कीच नमस्कार फूड अँड ग्रोसरी हा संघ फलंदाजी करताना बघायला मिळणार आहे. 42 चेंडू 72 धाव्यांची गरज आहे. फलंदाजांना येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करावा लागेल चिकाटी दाखवावी लागेल फलंदाजांना. गोलंदाजीसाठी ललित आले तर ललित घुगे स्ट्राइक वर सागर आहेत. ड्राईव्ह चांगला येतोय आणि याच साठी क्षेत्ररक्षक तयार आहे. पुन्हा एकदा आक्षेप आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या ऍक्शनवर आक्षेप आलेला आहे. नो बॉल.
नो बॉल आहे. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 11 धावा धावफलकावर आहे. फुल केलेला आहे. फ्रीट वर सुपर हिट फटका सजवलाय. 6 धावा षटकार. सतरा धावा धावफलकावर आहे. जमिनीला समांतर फटका खेळा संधी होती बघा त्या ठिकाणी. संधीचा उपयोग मैदानात केला गेला नाही. ओहो, बाहुबली जागा झालेला आहे. दुर्गेश ऑन फायर. षटकार आहे. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. यावेळेस चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला. चेंडूचा मोठा प्रवास 1 to 4 होतोय. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. धन्यवाद. चेंडू वाईड आहे कारण सेकंड लाईनच्या बाहेर आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा यस यस वाईडच असेल. आणि या ठिकाणी आपण बघू शकता एक धाव जी अधिकची धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. 28 धावा आहेत. वाईड आहे वन्स अगेन. पंचांचे आता समांतर होत आहेत. आणि आज गोलंदाजांनी धावफलकाला खूप मदत केली बघा. गोलंदाजीमध्ये आज मात्र अस्तव्यस्त कामकाज बघायला मिळालं चिंचोळी संघाचं. आधीच जर बघितलं तर धावफलकावर 81 धावा आहेत. धावांचं रक्षण करायचं आहे. गोलंदाजांच्या माध्यमामध्ये अनेक चुका होत आहेत. हा इनसाइड एज यावेळेस बघायला मिळतोय. बॅटीची कडा यावेळेस चेंडूने घेतली आणि शरीराचा स्पर्श देखील चेंडूने त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे धाव मात्र मिळणार नाही. खेळपट्टीवर चेंडू थांबलेला आहे. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल. ओहो, यावेळेस बघा शपल लाईनवर आले दुर्गेश वंजारी आणि सफल देखील झाले. बिग हिट येतोय. षटकार. षटकारांचा बादशाह दुर्गेश वंजारी मैदानाच्या आतमध्ये आहे. या ठिकाणी आपण बघतोय 35 धावा धावफलकावर बनवल्या गेल्या. 9 चेंडूंमध्ये 23 धावा दुर्गेश यांच्या.
35 धावा आहेत. 2 षटकं संपली आणि या ठिकाणी तिसऱ्या षटकाची जी मैदानाच्या आतमध्ये तयारी चालू आहे. चिंचोली वॉरियर संघ गोलंदाजी करणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. फुल टॉस आहे चेंडू, फुल टोल घेऊन जातील या ठिकाणी फलंदाज. 6 धावा, षटकार. धन्यवाद. हा सागर वंजारी देखील मागे थांबणार नाही बघा. त्यांनी देखील हात खोललेत आणि धावफलकाला गती देण्याचं काम करतायत. 41 धावा धावफलकावर आहे आणि आता 42 धावा धावफलकावर बघायला मिळतील. एक सिंगल मैदानात पूर्ण झालेले आहे. अर्ध प्रवास पूर्ण झाला म्हणजे निम्मा टप्पा या ठिकाणी फलंदाजांनी कंप्लीट केलेला आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. ऑन स्ट्राईक या ठिकाणी दुर्गेश वंजारी आहेत. डेड बॉल दिला गेलाय. काहीशा सूचना देखील मैदानाच्या आतमध्ये दिल्या जात आहेत. 34 चेंडू 39 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. चौकार आलेला यावेळेस खणखणीत आणि दणदणीत. वाईड यॉर्करचा प्रयत्न शफल लाईनवर जास्त आले बघा यावेळेस. दुर्गेश जास्त पददालित्य बघायला मिळालं. त्याचे परिणाम म्हणजे चेंडू डॉट आहे. चेंडू पायात अडगळला, अडखळला, त्या ठिकाणी गुंतला. चेंडू खराब दिला जातोय. डाव्या एसटीच्या बाहेर असणारे पंच हात समांतर करतायत. जबर, अतिशय सुंदर चेंडू. यॉर्कर जो मैदानाच्या आतमध्ये सादर केलाय गोलंदाजानं. चारी मुंड्याची या ठिकाणी दुर्गेश वंजारी. ओहो, कनेक्शन, दिशा खराब होती आणि संघाचे दशा खराब करून टाकले दुर्गेश यांनी. षटकार.
समोर खेळाय फटका खूप सुंदर. यावेळेस चेंडूला आरसा दाखवला. षटकार कडक फटका होता परंतु स्ट्राईक टू द फीडर. यावेळेस शतकाला शोधलंय सागर यांनी. 59 धावा फलकावर आहे. 22 धावा बनवायच्या आहेत. संधी होती यावेळेस फलंदाजाला खूप मोठी संधी होती. लॉंग लेगच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला झाला नाही. त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडू डॉट असणार आहे. आणि वेगात या ठिकाणी धावांचा पाठलाग होईल का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायचं आहे. बॅटीचा स्पर्श होता बघा. या ठिकाणी यष्टी रक्षकाचं कामकाज खराब राहिलंय. मागील एक सामना जर बघितला तर नक्कीच मोठ्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला होता श्री एंटरप्राइजेस संघाला. यावेळेस तो जो फरक आहे. षटकार आलाय बघा. धन्यवाद धन्यवाद. हो हो बचावलेत बघा. पंचांनी आता समांतर नक्कीच केले. पंच आपलं काम इमानदारीने करतायत परंतु नाजूक मुवमेंट होती बघा. थोडासा इंचभर चेंडू इकडे तिकडे असता तर सागर निघाले असतात मंडपाच्या दिशेनं. कनेक्शन चांगलं राहिलंय. इनफिल्डला क्लिअर केलंय. चेंडू जाईल सीमा पार. ये रास्ते है प्यार के, ये रास्ते है 4 के. चौकार. चार षटकं संपली. 70 धावा धावफलकावर आहेत. धावांचा पाठलाग सुरू आहे. संयम दाखवलेला यावेळेस आणि नक्कीच कारण सागर वंजारी यांनी देखील चांगली फलंदाजी केली. आक्रमण त्यांनी दाखवले. ज्याप्रमाणे दुर्गेश वंजारी खेळतायत अगदी त्याप्रमाणे. अगदी मराठीमध्ये एक म्हण असते मित्रांनो, ढवळ्या शेजारी पावळा बांधला वान नाही पण गुण लागला. अगदी ज्याप्रमाणे दुर्गेश आक्रमण करतायत सागर हे देखील आता स्वतःला मागे ठेवत नाहीये. ते देखील पुढे आलेत. 10 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे. जमिनीला समांतर खेळलेला फटका कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत आहेत. एक सिंगल अगदी पायी चालत असताना पूर्ण केली बघा. इतकासा वेळ होता त्या ठिकाणी. 9 धाव्यांची गरज आहे. काय घेऊन काय करता.
शपल लाईनवर आले, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस गोलंदाजानं फलंदाजाला बनवलंय. डॉट चेंडू आहे. संधी होती बरं का, जे मागील जो मोठा पराभव आहे त्याला रिकव्हर करण्याची संधी होती. या ठिकाणी चिंचोली वॉरियर संघाला मोठा विजय संपादन करण्याची गरज होती आणि त्याचे परिणाम रन रेट वर सुद्धा झाले असते बघा. हो हो, अशी फटकेबाजी करावी लागेल आणि अगदी या ठिकाणी आसमानी तुफानी षटकार आलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 40 धावांवर दुर्गेश जाऊन पोहोचलेले आहेत. एक अर्धशतक त्यांच्या नावावर आहे. ती खेळी कायम स्मरणात राहील बघा, कारण त्यावेळेस एक मोठ्या धावफलकाचा ते पाठलाग करत होते आणि एकाकी झुंज राहिली ती. हो हो, लागोपाठचा दुसरा षटकार खेचत विजयाला स्वतःकडे खेचलं या ठिकाणी दुर्गेश यांनी.